कि सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार। पुण्यात्म्यांनो, या वचनांना खूप खोलात जाऊन ऐका, त्यांना हृदयापर्यंत जाऊ द्या कानांच्या माध्यमातून। जोपर्यंत मूल औषध आत जाऊ देणार नाही ते परिणाम कसं करेल? ओठांवरच ठेवतो आणि थुंकून टाकतो, ऐकत नाही। तर याला तुम्ही खूप खोलात जाऊन सत्संगाच्या वेळी तर तुम्ही खूप एकाग्र चित्ताने राहत जा आणि परमात्म्याच्या या वचनांवर खोलात जाऊन विचार करा। आता काय सांगितलं भगवानांनी की जय सतगुरु मिलते नहीं जाते नरक द्वार। सतगुरु के उपदेश का लाया एक विचार, और जय सतगुरु मिलते नहीं हम जाते नरक द्वार। नरक द्वार में दूत सब फिर करते खेचा ताण, उनसे कबू ना छूटते फिर फरते चारों खान। पुण्यात्म्यानो, जेव्हा हा भक्तिहीन प्राणी इथून जातो तेव्हा यमदूत त्याला पकडून घेऊन जातात, धर्मराजाच्या समोर उभं करतात, न्यायाधीशाच्या समोर। तिथे तो हे नाही म्हणू शकत की मी असं नाही केलं, मी तसं नाही केलं। तिथे खोटं नाही चालत। तिथे तर तुमची फिल्म स्टार्ट होऊन जाईल, सीडी ऑन होऊन जाईल तुमच्या समोर। कारण की जी कर्म आपण करतो, विचार सुद्धा करतो, त्याचीही एक फोटोकॉपी भगवंताच्या दरबारी जाते आणि तिथे जाताच तिला ऑन केलं जातं। आता जसे आपण भक्तांना, भावा बहिणींना म्हणतात, नातेवाईकांना किंवा कोणी मित्र शेजार-पाजारचे भेटतात त्यांनाही समजावता, भक्ती करा, परमात्म्याचं नाव घ्या। पण आता तर त्यांच्याकडे वेळ नाहीये, कारण की त्यांना ज्ञान नाहीये। तर जेव्हा तो तिथे दरबारात उभा राहील तर तो एक क्षणच लावेल भगवंतासमोर। एक कारण शोधतो की परमात्मा मला तर समजलंच नाही, आम्हाला तर एवढंच ज्ञान झालं होतं की आपलं काम करावं, मुलांचं पालन पोषण करावं। तर त्यावेळी परमात्मा ती सीडी सुरू करतील। कोणी भक्त त्याला म्हणत असेल की चला जाऊया सत्संगाला, आणि तो वायफळ बोलत असेल, नकार देत असेल, 100 कारणं सांगत असेल, तेव्हा तो परमात्मा म्हणेल की बघ, या भक्ताने, या बहिणीने, या मुलीने तुला काय म्हटले होते आणि तू खोटं बोलतोस की मला समजलंच नाही। तेव्हा हा काय म्हणतो, भगवान चूक झाली, क्षमा करा। परमात्मा म्हणतात की ही चूक मान्य करण्याचा आता काही उपयोग नाही, आता तर नरकात जावंच लागेल आणि परत कधी तुला मानव शरीर मिळालं तर तेव्हा ट्राय कर। तर पुण्यात्म्यांनो, या धर्मराजाच्या दरबारात जो प्राणी जातो त्याच्यानंतर याला नरकात टाकलं जातं आणि तिथे तर लाखोंच्या संख्येने, हजारोंच्या संख्येने पशूंप्रमाणे चारी बाजूंनी यमाचे दूत, असं समजा हातांमध्ये भाले, कारण ते शरीर असं असतं त्यात पीडा खूप असते आणि त्यात मरत नाही प्राणी, पीडा खूप होते। तर त्यात सरळ भाले खूप असतात, दोऱ्यांमध्ये मारतात, घुसवतात ते सरळ, आणि जेवढ्या हाताला येतील तेवढ्या काठ्यांचे फटके मारतात आणि त्यांना जबरदस्तीने नरकात ढकलून देतात। धक्के मारून मारून ते उठले तर परत काठ्या मारतात आणि जसं पशूंना कोंडवड्यात डांबतात असं डांबून मारलं जातं। तर इथे काय सांगतात पुण्यात्म्यांनो, आपण भक्तीपासून खूप दूर राहिलात, अध्यात्मज्ञान आसपास सुद्धा नाही राहिलं, आपल्याला भीतीच नाही राहिली या गोष्टी। या गोष्टींना आपण चित्रविचित्र मानतो। या अज्ञानी लोकांचं ज्ञान ऐकून ऐकून अज्ञानींचं की भगवान कोठे, नरक कोठेच नाहीये, हाच स्वर्ग आहे, हाच नरक आहे। अरे एवढे मोठे मोठे ग्रंथ लिहिलेत महापुरुषांनी, ते डोळ्यांनी बघून तुम्हाला सांगतोय। त्यांना आपण आपल्या विचारांमुळे खोटं कसं ठरवायचं ते तर करतच आलो आहोत आपण, पण आपण म्हणालो म्हणून सत्य पुसलं नाही जात। तर परमात्मा म्हणतात की नरक द्वारात जेव्हा नरकात पाठवले जाल, दूत सब और करते खेचा ताण, दे दांडू, मार काठी, आत ढकलून देतात। नरक द्वार में दूत सब करते खेचा ताण, और उनसे कभी ना छूटता फिर फिरता चारों खान। तिथे नरकात त्रास सहन करत मग या 4 खानांमध्ये 84 लाख प्रकारच्या या पशुपक्ष्यांच्या
सर्व जीवांच्या, या प्राण्यांच्या शरीरात जो त्रास सहन करावा लागतो. आता परमात्मा सांगतात, नरक द्वार में दूत सब करते खेचा ताण, उनसे कबू ना छूटता फिर फिरता चारों खान. 4 खानात भटकणारा और कबू ना लगता पार, सो फेरा सब मिट गया मेरे सतगुरु के उपकार. आता सद्गुरूचे उपकार, जसे गरीबदासजींनी म्हटले आहे की सतगुरु की मैं बलिहारी, जो जन्म मरण मिटाही, जो जन्म आणि मृत्यूच्या या दीर्घ आजाराचा नाश करेल. म्हणतात अशा सद्गुरूवर मी जीव ओवाळून टाकतो. तर जन्म मरणाच्या रोगाचा नाश कबीर परमेश्वरच करू शकतात. आणि कबीर परमेश्वरजी ज्या आपल्या आत्म्याला, दासाला इथे पाठवतात स्वतःचं सामर्थ्य देऊन, किंवा त्याच्या करवी परमात्माच करवून घेतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.